किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। आताची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या 4,000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या वाशिममधील कार्यक्रमातून रक्कम वितरित करण्यात। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले। 1 कोटी रुपयाला दिलेले आहेत। राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची लॉटरी लागल्याच या ठिकाणी पाहायला मिळतंय। नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्याला मंजुरी या ठिकाणी देण्यात आली असून सरकारच्या माध्यमातून जोरदार पैशांचे वितरण या ठिकाणी सुरू करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे। आताच व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा पाहिलंय। पैशांचं वितरण या ठिकाणी जोरदार सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। हे पैसे 3 टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येतील। नमो शेतकरी योजनेचा पुढील 9वा हप्ता व पीएम किसान योजनेचा पुढील 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। दोन्ही हप्त्यांचे मिळून 2,000 अधिक 2,000 असे एकत्रित 4,000 रुपये जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यांची यादी बँकांना या ठिकाणी देऊन टाकल्या आणि बँकांना पैशांचं वाटप करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत। या 15 जिल्ह्यात शेतकऱ्यांना पैशांचं वाटप जोरदार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये आज सकाळपासूनच पैशांचे वितरण जोरदार त्यांच्या बँकेच्या खात्यावरती सुरू करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। जोरदार पैशांचं वितरण या ठिकाणी होत असताना अचानक या महत्त्वाच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या, महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या बँकामध्ये दुपारी 2 वाजल्यानंतर सर्व्हर डाऊन येण्याचा आता प्रॉब्लेम या ठिकाणी आता आलेला होता। त्यामुळे पैशांचं वितरण उद्यावर ढकलले। उद्या सकाळी 10 वाजता ज्या शिल्लक राहिलेल्या जिल्ह्यामध्ये बँका उघडल्या सर्वांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून एकत्रित 4,000 रुपये या ठिकाणी जमा होतील। पहिल्यांदा राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 9वा हप्ता जमा करण्यात येईल आणि यानंतर लगेचच केंद्र सरकारचा जो पीएम किसान योजनेचा मोदींचा हप्ता या ठिकाणी पुढचा हप्ता म्हणजेच 23वा हप्ता जमा करण्यात येतील। असं 4,000 रुपये एकत्रित थेट शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही ऐकलाय 150 कोटी रुपये या ठिकाणी आता मंजूर करण्यात आलेत आणि जोरदार पैशांचे वितरण आता सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। आज आणि उद्या या 24 तासांच्या आतमध्ये पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यामध्ये वाटप जोरदार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। तशा प्रकारे जोरदार वितरण सकाळपासून चालू होतं, परंतु आज दुपारी 2 नंतर महत्त्वाच्या या स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकांमध्ये सर्व्हर डाऊन येण्याचा प्रॉब्लेम या ठिकाणी येत असल्याने पैशांचं वितरण उद्यावर ढकललंय। कारण जवळपास 90% लोकांनी याच बँकेमध्ये खाते खोलल्याने या बँकांमध्ये पैशांचं वितरण फक्त 5च जिल्ह्यामध्ये सकाळपासून झाले। उरलेले 10 जिल्हेत तर ते उद्या सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 11:30 पैशांचे वितरण जोरदार होणार असल्याची माहिती समोर येत आहे। सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी तुम्ही समजून घ्या, आजपर्यंत अफवा पसरल्या होत्या। कोण म्हणत होता आज पैसे येतील, कोण म्हणत होता उद्या पैसे येतील, परंतु शेतकरी बांधवांना ठामपणे कधी पैसे येतील हे कोणी सांगत नव्हतं। अखेर शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आल्या। मुहूर्त लागलाय निधी मंजूर करून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती थेट पैसे जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। मग आता तुम्हाला वाटत असेल की सरसकट सर्वांना हे पैसे येणार का? तर बघा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी फक्त 15 जिल्ह्यामध्ये या 24 तासांच्या आतमध्ये पैशांचे वितरण या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर मिळाली आहे। बाकीच्या जिल्ह्यांना 1 जूनपर्यंत वाट या ठिकाणी पाहावी लागणार। शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी 2 टप्पे निवडण्यात आलेत। पहिल्या टप्प्यातील 15 जिल्ह्यात आज आणि उद्या म्हणजे आज आणि उद्या या 24 तासांच्या आतमध्ये पैशांचे वितरण कसल्याही परिस्थितीत जमा करण्याची ऑर्डर देण्यात आल्या। मग आता शेतकरी बांधवांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरसकट पैशांचं वितरण होणार का? सरकारच्या माध्यमातून या 5 नियमामध्ये जे शेतकरी पास होतील, जे शेतकरी बसतील त्यांनाच या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी बाहेर काढलं जाणार आहे।
तुम्हाला वाटत असेल की आम्हाला बाहेर काढलं जाणार का या ठिकाणी, यामध्ये वगळ जाणार का या ठिकाणी पैसे मिळणार? तर बघा, सरकारच्या माध्यमातून यावेळी जो नमो शेतकरी योजनेचा नवा हप्ता आहे आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता आहे, याच जे वाटप करण्यात येऊ लागले, तर ते 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये वाटप सकाळपासून झाले. 10 जिल्ह्यामध्ये उद्या सकाळी 10 वाजल्यापासून आता जोरदार पैशांचे वितरण होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पटपट पहिला जिल्हा. दुसरा जिल्हा कोणकोणता निवडण्यात आला आहे? सरसकट जिल्ह्यामध्ये होणार नाहीये, कारण सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्यांचे जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत. कोणते जिल्हे हे तुम्हाला सांगणारच आहे. परंतु एक महत्त्वाची घटना बीड जिल्ह्यामध्ये आणि या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये घडलेली या ठिकाणी आता तुम्हाला सांगणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये एक शेतकरी होता आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये एक शेतकरी होता. त्यांच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियाच सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं होतं आणि महाराष्ट्र बँकेतील आता जे खातं आहे तर ते या ठिकाणी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं होतं. यांनी काय केलं? मागच्या वेळी जो तुम्हाला PM किसानचा मागचा 22वा हप्त्याचे 2,000 आले होते आणि नमोचे मागच्या हप्त्याचे 8व्या हप्त्याचे 2,000 आले होते, ते त्यावेळी आता सरसकट सर्व पैसे बँकेतून काढले होते. त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून या बँकांचा मिनिमम बॅलन्सचा रोल आलेला होता आणि मिनिमम बॅलन्सचा रोल न पाळल्याने प्रत्येक बँकेकडून त्यांना 300 रुपयांचा दंड या ठिकाणी आकारण्यात येऊ लागलाय. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंट सूचना सांगण्यात या. तुम्ही जर आता महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्टात, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या बँकांमध्ये जर या ठिकाणी खात खोललं असेल आणि या ठिकाणी तुम्ही जर PM किसानच्या नमूचे पैसे यामध्ये घेत असतील, तर तुम्हाला अर्जंटमध्ये सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या. तुम्हाला बँकेकडून दंड या ठिकाणी आकारला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला मिनिमम बॅलन्स ठेवायचा आहे. किमान 500 रुपये तरी बँकेमध्ये इथून पुढे ठेवायला सांगितलं आहे. तसेच अनेक या ठिकाणी शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने हप्ता घेतल्याने त्यांना या बँकामध्ये पैशांचे वितरण होणार नसल्याची माहिती आता या ठिकाणी समोर आली आहे. बघा, पहिला जो तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता 8वा मिळाला, तुम्हाला PM किसान योजनेचा तुम्हाला 22वा हप्ता मिळाला, तर तो अनेक शेतकऱ्यांना या ठिकाणी आलेलाच नाही आहे आणि ज्यांना आलाय त्यांना लेट आलेला आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून जवळपास आता या 10 बँका बाहेर काढण्यात आलेत. महत्त्वाच्या याच 12 बँकेमध्ये पैशांचे वितरण होणार आहे आणि याच 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. मागच्या वेळी जे पैशांचं वितरण झालं तर ते या ठिकाणी अनेक बँकांमध्ये सरसकट झालं, परंतु यावेळी अनेक बँका या ठिकाणी वगळण्यात आलेल्या आहेत. त्याचं कारण म्हणजे अनेक बँकांचा IFSC कोड बदललेला आहे. तसेच या ठिकाणी त्यांचं जे महत्त्वाचं जे सरोवर असतं तर ते अनेक बँकांच डाऊन आहे. त्यामुळे महत्त्वाच्या याच 12 बँकेमध्ये आणि याच महत्त्वाच्या गोरगरीब 15 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे याची माहिती तुम्हाला अगदी 2